तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधीच दोन्ही शिवसेना दादरमध्ये आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दादर फूल मार्केटमधील बॅनरवरून माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांच्यामध्ये वाद झाला। फूल मार्केटमध्ये नेमका कसला बॅनर होता, तो कुणी काढला, का काढला आणि त्यावरून काय आक्षेप घेण्यात आलेले आहेत बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। दादरमध्ये दोन शिवसेना भिडल्या। फूल मार्केटमधल्या बॅनरवरून वाद। आमदार सावंत आणि समाधान सरवणकरांमध्ये वाद। मुंबईच्या दादरमध्ये दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचं पाहायला मिळालं। क्षुल्लक कारणावरून शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे दादर माहीमचे आमदार महेश सावंत यांच्यात वाद झाला। दादर पश्चिमेला असलेल्या फूल मार्केटमध्ये लावलेल्या बॅनरवरून दोन्ही शिवसेनेमध्ये राजकारण सुरू झालंय। त्याचं झालं असं की दादर पश्चिमेला मीनाताई ठाकरे फूल मार्केट आहे। मीनाताई ठाकरेंच्या जयंतीनिमित्त या मार्केटमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार महेश सावंतांना बोलावण्यात आलं होतं असं आमदार सावंतांचं म्हणणं आहे। मात्र ठाकरे गटानं लावलेले बॅनर पालिकेनं काढल्याचं महेश सावंतांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सावंतांना सांगितलं। आमचे बॅनर काढले, शिंदेच्या शिवसेनेचे का काढले नाहीत असा जाब आमदार सावंतांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारला। त्यानंतर माजी आमदार सरवणकर यांनीही लावलेले बॅनर काढण्यात आले। या बॅनरबाजीमुळे दोन्ही शिवसेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्याचं पाहायला मिळालं। यावेळी माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले। त्याला सांगायचं पहिलं दादर स्टेशनच्या बाहेर ना हप्ते घेतो ना तो, हे पहिलं सगळं बंद कर तिकडे। स्टेशनच्या बाहेर सगळे बसलेले ते कोण कोण आहे त्याला अजून कळत नाही। हप्ते घेऊन कोण मोठा झालाय, तेवढ्याशा खोलीत राहत होते आणि आज किती बंगले झाले, रुस्तमजी पर्यंत राहायला गेलेले आहेत। तो पैसा काय फॅक्टरी होत्या की काय होत्या हे त्याला अजून कळत नाही। दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंनी दादर माहीमचा गड राखलाय। आता आगामी मुंबई महापालिकेत दादरचा गड राखण्याचं मोठं आव्हान दोन्ही शिवसेनांमध्ये असणार आहे। त्यामुळे आतापासूनच लहान मोठ्या राजकीय कुरघोडा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।